गणेशोत्सव म्हणजे फक्त मूर्ती, लाईट्स आणि डीजे नाही आहे, तर तो आहे आपल्या संस्कृतीचा उत्सव. तो आहे एक जागृतीची घंटा, क्रांतीची आठवण आणि बदलाची सुरुवात. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला कारण समाज तुटला होता, तरुण दिशाहीन झाले होते, गुलामगिरीनं आत्मविश्वास मारला गेलेला होता. गणेशोत्सवाचा उद्देश होता लोकांना एकत्र आणणं, आत्मविश्वास परत देणं, तरुणाईत नवी ज्वालामुखी पेटवणं. पण आज काय झालंय, तरुणाई माझं मंडळ भारी काय तुझं मंडळ भारी यात अडकलीये. व्यसनं, दिखावा, भांडणं यामध्ये खूप सारी तरुणांची ऊर्जा वाया चालली. जागृतीसाठी सुरू झालेला उत्सव आज अनेक ठिकाणी विस्मृतीत हरवत चाललेला आहे. यावर्षी मित्रांनो गणपती बसवा, पण फक्त मूर्ती नाही तर बसवा संकल्प. संकल्प व्यसन सोडण्याचा, संकल्प वेळ वाया घालवणं थांबवण्याचा, संकल्प समाजासाठी काहीतरी करण्याचा. भव्य मूर्तीपेक्षा भव्य विचारधारा, स्पर्धेपेक्षा संस्कार वाढवा, दिखाव्यापेक्षा ज्ञान वाढवा. लक्षात ठेवा, गणपती विघ्नहर्ता आहे. आजचं सर्वात मोठं विघ्न म्हणजे तरुणाईचं हरवत चाललेलं तारुण्य. या उत्सवात तरुणांनो एकच शपथ घ्या, मी माझी ऊर्जा माझ्या भविष्यासाठी, माझ्या संस्कृतीसाठी आणि या समाजाच्या विकासासाठी वापरणार आहे. तोच असेल खरा गणेशोत्सव. या गणेशोत्सवाच्या आमच्या सर्व तरुण मित्रांना खूप खूप शुभेच्छा. असंच गणपती बाप्पाच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होत, तुम्हाला तुमचं ध्येय मिळो आणि तुम्ही जीवनात सर्वजण टॉपला जावो, हीच गणराया चरणी प्रार्थना.